मला आत्ताच पोलीस स्टेशनमधून फोन आला का तुम्ही धार्मिक भावना दुखावल्या म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि गुन्हा हा काही एन-सी नाही आहे. तर तो माझ्यावर गुन्हा दाखल केला. मला पोलीस स्टेशनमधून फोन आला. तर मी त्याच्यात एवढं म्हटलं का तिथं जे साधू तिथे येतात ना गांजा फुकतात, अशा साधूंसाठी 25,000 करोड रुपये महाराष्ट्र शासन खर्च करू शकते. पण ज्याच्यामुळे या देशाचं भवितव्य आणि भविष्य घडणार आहे, असे गोरगरिबाचे पोरं जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिकते, त्याच्या ॲन्युअल खर्चासाठी म्हणजे वार्षिक खर्चासाठी शासनाकडे 2,000 करोड नाही आणि 25,000 करोड रुपये ठीक आहे त्या कुंभमेळ्यात खर्च करणार आहे. त्याच्यातले 2-3 हजार करोड रुपये तुम्ही 5,000 करोड वाचवा आणि जिल्हा परिषदच्या शाळेला डायव्हर्ट करा. ठीक आहे, त्या शाळेत कशाला बंद करून राहिले तुम्ही? काय कारण आहे? त्या गोरगरिबाच्या पोरानं कुठं शिकायला जायचं? गोरगरिबाचा पोरगा कॉन्व्हेंटमध्ये 30,000ची फी भरू शकते का? त्याच्यानंतर गोरगरिबाचा पोराले त्या शाळेत पाठवासाठी 10 किलोमीटरले बस लावून द्यावं लागेल, त्याचे पैसे तो देऊ शकते का? हा मुद्दा मी तिथं मांडला. ठीक आहे, आणि याची शहानिशा न करता माझ्यावर केस दाखल केली. तर माझं म्हणणं एवढंच आहे का अशी केस मी आता पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि देवेंद्र फडणवीसच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. का देवेंद्र फडणवीसांनी सभेत प्रचार सभेत फोकनाड्यात आणल्या का मी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आल्याबरोबर कर्जमाफी करीन सत्तेत आल्यावर. त्याच्यानंतर जेवढ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या कर्जबाजारीपणामुळे याले जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे. हे देवेंद्र फडणवीसनं केलेले मर्डर आहे शेतकऱ्याचे. देवेंद्र फडणवीसवर 302चा गुन्हा दाखल करावा. जर करत नसन तर मग ठीक आहे, माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा देवेंद्र फडणवीसवर करावा. ठीक आहे, ही मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो. नाही करत असन तर मग त्या पोलीस स्टेशनवर मी आंदोलन नेल्याशिवाय ठेवणार नाही.